थोड्याच वेळात सत्याचा मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट पासून निघणार आहे आणि आपण पाहू शकतो की उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई असतील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो निघताना पाहायला मिळतो, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे। या सगळ्या संदर्भातला हा मोर्चा आज मुंबईच्या रस्त्यांवरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बाळा नांदगावकर या ठिकाणी आहेत। आपण सर, पण अशा पद्धतीने मतदार याद्यांमधला घोळ सातत्याने तुम्ही बैठका घेतायत, पण उत्तर कोणत्याच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत नाहीये। उत्तर द्यायला लागेल त्यांना। आज जनतेचा रोष त्यांच्या समोर आहे, जनता उतरली आहे रस्त्यावर। सर, एवढ्या मोठ्या संख्येने नेते एकत्र येत आहेत, कार्यकर्ते इथे येत आहेत, दखल घेतील असं वाटतं तुम्हाला? देखील दखल घ्यायलाच लागेल। लोकशाही आहे आणि लोकशाहीची पद्धती आपण अवलंबतोय। आज मोर्चा लोक उतरत आहेत, राजकीय पक्ष उतरत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहेत, चुका आहेत, सदोष यादी आहे आणि ती सदोष यादी सुधारावी हीच आमची मागणी आहे। परंतु आणि मग निवडणुका घ्या। परंतु राज्य निवडणूक आयोग म्हणतात की आमच्याकडे काही अधिकार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं लागेल म्हणतात। दोन्ही निवडणूक आयोगांजवळ आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याप्रमाणे जे आदेश आहेत ते आदेश हे करून त्याचा अवलंब करावा। सदोष याद्या घेऊन कुठचीही निवडणूक घेणं ही लोकशाहीची पद्धत नाही। फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणतात, तर फेअरनेस त्यांना दाखवायला लागेल, दोषमुक्त यादी करायला लागेल आणि मग क्या निवडणूक होऊच देणार नाही। शॉर्ट समरी रिव्हिजन आम्ही मागितलं। निवडणूक होऊच देणार नाहीत का तुम्ही विरोधी पक्ष? लोकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक होऊ नयेत, लोकांची इच्छा आहे। आज तुम्ही मोर्चाचं स्वरूप बघाल, त्या ह्याच्यामध्ये नेते बोलतील, या ह्याच्यामधनं तुम्हाला कळेल की काय लोकांची इच्छा आहे। लोकशाहीमध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनने त्यांना दिलेले अधिकार त्यांनी संपूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडावेत, त्यांची ती जबाबदारीच आहे, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे। परंतु जर मतदार याद्यात सदोष असतील तरीही निवडणूक घेणं म्हणजे सदोष निवडणुका तुम्ही घेताय, तर लोकशाहीला अर्थ कुठे राहिला? खरं तर आपण पाहिलं तर अनिल देसाई यांनी ही सगळी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। अविनाश अभ्यंकर आहेत आपल्या बरोबर। अभ्यंकरजी, सातत्याने बैठका होतात परंतु निवडणूक आयोग कोणतंच उत्तर देत नाहीये। काय झालं, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हा असत्याविरुद्ध सत्याचा मोर्चा आहे आणि निवडणूक आयोगाने ह्या मोर्चाला हलक्यात घेऊ नये। हा महाराष्ट्रामधला महामोर्चा आहे, याचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे, इतर सर्व मान्यवर नेते सर्व पक्षातील हे याच्यामध्ये असतील। आणि एक गोष्ट मात्र नक्की, हा मोर्चा हे जे काही असत्य कारभार चाललेला आहे यादीमधल्या घोळ्यांच्या मुळे ही दुरुस्त झाल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही, याचा विचार सुद्धा या निवडणूक आयोगाने करावा हेच आम्ही सांगू। खरं तर बाळा नांदगावकर या ठिकाणी बोलतात, आपण आज पण कोणी नेते नाही, काँग्रेसचे नेते मंडळी कोणी यायला मागत नाहीये, राज ठाकरे व्यासपीठावर आहेत म्हणून ते येत नाहीयेत का सर, टाळतात? ते मला कल्पना नाही, परंतु त्याला काही अडचणी असतील, पण मला असं वाटतं की सगळी लोक येतील। मुंबई महापालिकेच्या इमारती समोरच हे स्टेज बांधलं जात आहे, प्रतिकात्मक आपण हे सगळी परिस्थिती बघतो, कारण भगवा ध्वज आहे, शिवसेनेचा ध्वज आहे स्टेजवर। हो, बरोबर आहे ना। राजसाहेब उद्धव साहेबांचे शोध पवार साहेब आहेत आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची, शेतकरी कामगार पक्षाची, अशी सगळी लोक एकत्र आहेत। तर आता ह्या मोर्चावरच थांबणार की पुढची भूमिका आज काय स्पष्ट होणार? आता आज बोलतील ना नेते म्हणजे येतात, त्याच्यावरती भूमिका मांडणार आहे। आपण पाहिलं तर मनसे नेते बाळा नांदगावकर असतील, उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई असतील खासदार, हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडनं या सगळ्या मोर्चाची आढावा जो आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडनं घेताना आपल्याला ते पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।